चला, आज आपण बनवणार आहोत शिरा. पहिल्यांदा आपण तूप टाकून घेऊया. एका कढईमध्ये तूप टाकून घेऊया. आणि हा रवा छानपैकी भाजून घ्यायचा. कमी गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचंय. थोडा गॅस फुल केलाय. थोडा कमी जास्त गॅस करत राहायचं आणि थोडंसं लालसर आपल्याला रवा भाजून घ्यायचाय. आपण हा शिरा दुधामध्ये बनवणार आहोत. दुधामध्ये छानपैकी बनवून घेऊया. छानपैकी थोडस छान भाजून घ्यायचं, खमंग वास येईपर्यंत. थोडा गॅस कमी करते. थोडासा वास सुटायला लागलाय. अजून 1 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं छानपैकी. कलर पण चेंज झालेला दिसत असेल. मस्त असं छान खमंग भाजलेला आहे रवा आपला. हा आता रवा काढून घेते. आता याच्यामध्ये थोडस तूप टाकून ड्रायफ्रूट छानपैकी आपण तळून घेऊया. छान असे क्रंची असे लागतील शिऱ्यामध्ये. छान भाजलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये 2 वाटी तूप टाकणार आहोत. नाही, सॉरी, 2 वाटी दूध टाकणार आहोत. हे साय पण आहे याच्यामध्ये. अजून 1 वाटी टाकणार आहोत. अशा 2 वाट्यांनी तूप टाकलेलं आहे. दोन वाटी दूध टाकलेलं आहे. दुधाला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. आणि याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची. साखर ज्या वाटीने आपण शिरा घेतला त्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे. त्याच वाटीने आपल्याला साखर पण घ्यायची. 1 वाटी रवा घेतला होता, अर्धी वाटी आपल्याला साखर घ्यायची आणि 2 वाटी दूध घ्यायचंय. मी आता याच्यामध्ये साखर टाकते. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आता याला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. आणि थोडस विलायची पावडर टाकायची आपल्याला. विलायची पावडरने छान असा वास येईल. विलायची पावडर मी घरीच बनवलेला आहे. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला सांगा कमेंट मध्ये. थोडस विलायची पावडर टाकले मी. थोडं अजून टाकू शकते. कलर वगैरे मी टाकत नाहीये ह्याच्यामध्ये. छानपैकी उकळी आलेली आहे. थोडस अजून मी तूप टाकते याच्यामध्ये. नंतर आपल्याला अजून थोडं तूप टाकायचंय. हे छान मिक्स करून घेते. आता आपला रवा आपल्याला टाकून घ्यायचं सगळं. एका हाताने मिक्स करत राहायचं. एका हाताने रवा टाकायचा, एका हाताने मिक्स करत राहायचं. छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. थोडशा अशा गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाही त्याच्यात. बघा किती छान झालेला आहे. गॅस कमी करूनच आपल्याला रवा दुधामध्ये मिक्स करायचंय.
कलर टाकायची काही गरज नाहीये, असा पण छान दिसतो आपला शिरा. कशाला कलर वगैरे फ्रूट कलर वगैरे कशाला टाकत बसायचं, असंच नैसर्गिक पद्धतीनेच खायचं कधी पण. कशाला शरीराला सवय करायची कलरची ह्याची त्याची. हा शिरा छानपैकी आपला थोडं अजून शिजू द्यायचे आपल्याला. थोडं वाफेवर शिजून घेते. एक वाफ काढते म्हणजे शिरा आपला छान होईल. गॅस थोडा फुल करते. गॅस कमी केलाय. आता हे काढून घेऊया. हे बघा, थोडस तूप टाकून घेते. छान असं साजूक तुपातला शिरा, आपला शिरा तयार आहे. आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया. हा बघा, आपला शिरा मस्त झालेला आहे. हे बघा, चला मी तुम्हाला प्लेटीत काढून दाखवते. हे बघा, मऊ लुसलुशीत शिरा आपला तयार आहे. हे बघा, मस्त, खूप खायला पण खूप टेस्टी झालेला आहे. ओके, बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.